क्या Sir, on behalf of my party, क्या तरीका है? sir, on behalf of my party, sir, Speaker sir, Speaker sir, Gagoidi, Speaker sir, on behalf of my party, Revolutionary Socialist Party, RSP, I vehemently oppose the introduction of the bill, this Constitution Amendment Bill. Sir, on three grounds, I will confine to the points the legislative competence only. I fully associate with the observations made by, very crisply, he has made it in a very good sense. I fully associate with the submission made by Sri Manish Tiwari. Sir, three grounds. Number one is, it attacked the basic root of federalism of the Constitution. या आपण सरकार बनवू इच्छिता का? आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते. या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं. आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये, आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर सभा शपथ घेतली, माननीय मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियमवर घेतली. राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन घेतली. राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो. राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो. मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका. तर आपण एका बाजूने घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत, या घटनेचं आम्ही महत्व किती कमी करतो आहोत. आम्ही सातत्याने सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये, तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये. त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नॅरेटिव्ह पसरवतो, नॅरेटिव्ह सेट करतो. हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे. राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. राज्यपालांच्याकडे तुम्ही आम्हाला निमंत्रित करा म्हणून सांगण्याकरता यादी कधी होऊन गेलात हे महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाही. एकनाथराव शिंदेनी स्वतःच्या पक्षाचा गटनेता म्हणून एकनाथराव शिंदेच्या आमदारांनी एकनाथराव शिंदेची निवड केली. अजितदादा पवारांच्या पक्षानं अजितदादा पवार म्हणून त्यांच्या गटनेत्यांची गटनेता म्हणून निवड केली. पण माननीय देवेंद्र फडणवीस जी आमचे राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची निवड कधी झाली? त्यांची निवड झाली 4 डिसेंबर 2011 ला. आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर 11 वाजता बैठक झाली. आणि 11 वाजता बैठक झाल्यानंतर 4 तारखेला हे 3 पक्षाचे 3 नेते राज्यपाल महोदयांच्याकडे गेले की आम्हाला शपथ घ्यायची आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला गेले. आठवण करा, हे 4 तारखेला गेले. पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं? त्या मंडपाचं काम कुणी सुरू केलं? त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं? कोण मुख्यमंत्री होणार होता? कुणी ठरवलं? राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं? हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय? हा माझा खरा प्रश्न आहे, माझा धोरणात्मक प्रश्न आहे, माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका. घ्यायचा कसा तो काही घ्या. कुणी ठरवलं? 22 मुख्यमंत्री येणार आहेत 5 तारखेला. देशातले 22 मुख्यमंत्री येणार आहेत. राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत. त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत, केंद्रीय मंत्री येणार आहेत, असे सगळे येणार आहेत. यांच्या तारखा जाहीर झाल्या, यांचा कार्यक्रम इथं आला, यांचा दौरा नक्की झाला, तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही. राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता. राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे,
पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे, याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की सन्माननीय नाही? सदस्य कशाबद्दल सन्माननीय राज्यपालांनी- सदस्य राज्यपालाचं अभिभाषण